आठवड्यातले 5 दिवस तर बसलो पाहिजे ना. खरोखर आशाताई अतिशय विदारक चित्र आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं आणि सामाजिक मानसिकतेवरती विचार करण्याची वेळ आलेली आहे. आशाताई आपल्याकडे पुन्हा एकदा येईल, मात्र मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सायली पाध्ये देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. डॉक्टर सायली, स्वागत आपलं. डॉक्टर सायली, डिजिटल कॉन्टेंट आणि पॉर्नोग्राफीचा मानवी मानसिकतेवरती काय परिणाम होतोय, हा थेट प्रश्न विचारण्याचं कारण असं की आज जितक्या पण बातम्या आज आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या, अनन्वित अत्याचार या चिमुरड्यांवरती करण्यात आलेले आहेत आणि जे अत्याचार करणारे आहेत ते कळत्या वयातलेच नव्हे तर आता उतरत्या वयातले असल्याचे देखील पाहायला मिळतात. मात्र तरी देखील ही मानसिकता नेमकी काय, म्हणजे तुमच्या आमच्या हातात असलेला मोबाईल, त्याच्यावरती मिळणारा डिजिटल कॉन्टेंट आणि पॉर्नोग्राफीचा मानसिकतेवरती दुष्परिणाम होतोय का, हा खरं तर प्रश्न आणि त्याचं उत्तर शोधायची गरज आहे डॉक्टर. नक्कीच नक्कीच. पोर्नोग्राफीचा परिणाम मानसिकतेवर कशाला, तुमच्या शारीरिक, मानसिक आणि तुमच्या स्वाभाविक चारित्र्यावर सगळ्यावरती एकत्र पडतो. हा. कारण जेव्हा तुम्ही एखादं उत्तेजित दृश्य पाहता तेव्हा तुमच्या फक्त डोळ्यांनी नाही तर तुम्ही फिजिकली सुद्धा अराउज्ड होता, तुम्ही मेंटली अराउज्ड होता आणि मग अशा वेळेला कुठल्याही पद्धतीचं कृत्य करण्याच्या बाबतीत तुम्ही सारासार विचार करण्याच्या क्षमतेमध्ये राहत नाही. त्या मोमेंटला, त्या वेळेला तुम्हाला जो ऍक्सेस आहे, म्हणजे जी व्यक्ती किंवा वस्तू किंवा इव्हन फॉर दॅट मॅटर आपण अॅनिमल्स पण बघितलं की प्राण्यांवरती सुद्धा बलात्कार झालेले आहेत. म्हणजे लोक विचारच नाही करू शकत की आपण काय नक्की कृत्य करतो, कारण त्यावेळेला ती उत्तेजित भावना इतकी स्ट्रॉंग असते, इतकी अनकंट्रोलेबल असते की त्याच्या पुढे लोक विचारच नाही करू शकत. बरोबर. सो नक्कीच पोर्नोग्राफीचा परिणाम आहे, पण त्याही पलीकडे देर आर लॉट ऑफ अदर थिंग्स ज्याचा आपण विचार करणं पण गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर सायली पुन्हा एकदा आपल्याकडे येईल. आशाजी, आपण मगाशी ऐकलं असेल की डॉक्टरांचं नेमकं काय म्हणणं होतं, कारण काय होतं ना की सोशल मीडिया आणि पॉर्नच्या वाढत्या प्रभावावरती